नमस्कार मंडळी, मी तेजल देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर जसं की तुम्हाला माहीत आहे, मी नॉर्थ कॅरोलायना व्लॉग सिरीज स्टार्ट केलेली आहे। तर त्यापैकीच हा माझा एक पुढचा व्लॉग आहे। तर नॉर्थ कॅरोलायना खूप ब्युटिफुल असल्यामुळे तुम्हाला खूप छान छान व्लॉग बघायला मिळणार आहे। तर हा व्लॉग पण शेवटपर्यंत नक्की बघा। तर काल आपण बघितलं ॲशविल शहराचं डाउनटाउन। तर आज आपण काहीतरी वेगळं करणार आहे, म्हणजेच आज आपण जाणार आहे माउंटन्समध्ये। तर चला स्टार्ट करूया आजचा व्लॉग। हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आहे आमचा इथला तिसरा दिवस आणि आम्ही आज चाललेलो आहे माउंट मिचेल स्टेट पार्क। असं थोडंसं विचित्र नाव आहे, आय थिंक मी रॉंग प्रोनाउन्स पण करत असेल, प्लीज कन्सिडर। तर आता आम्ही चाललेलो आहे स्टेट पार्कला आणि आम्हाला इतका छान रस्ता मिळाला, दोन्हीकडनं एकदम जास्त मस्त एकदम अशी ग्रीनरी। आणि आता आम्ही आलेलो आहे ब्ल्यू रिज पार्कवेला, म्हणजे आम्हाला रस्त्यातच हा पार्कवे लागलेला आहे। आणि ॲज युजल इथे खूप छान माउंटन्स आहेत, दोन्ही साईडने छान असे डोंगर आहेत आणि खूप सुंदर वाटतंय। आणि तुम्हाला माहिती आहे, जसं तुम्ही माउंटनवर येतात तर थोडीशी थंडी वाजायला लागते, थोडासा गारवा वाढतो हवेमध्ये। असं तर इथे टेम्परेचर जास्त आहे, म्हणजे आम्ही आलेलो आहे नॉर्थ कॅरोलायनाला, तर समर असल्यामुळे सगळीकडे टेम्परेचर जास्त आहे, बट माउंटनवर टेम्परेचर कमी असतं, त्यामुळे खूप सुंदर वाटतंय। तर आता मी गाडीतनं उतरते आणि तुम्हाला हा व्ह्यू दाखवते। तर आम्ही आता आलेलो आहोत ब्ल्यू रिज पार्कवेमध्ये आणि तिथे एक असाच ओव्हरलुक पॉइंट आहे, तर मी तुम्हाला आता दाखवते तो कसा दिसतोय। चला या माझ्याबरोबर। तर असा आहे हा ओव्हरलुक पॉइंट। तर स्टेट पार्कमध्ये अशी गाडी साईडला लावून खूप छान छान असे ओव्हरलुक पॉइंट्स बघायला मिळतात। तर इझिली तुम्ही गाडी पार्क करायची आणि मग तुम्ही तुमचा टाइम स्पेंड इथे करू शकता। तर ब्ल्यू रिज पार्कवे हा अमेरिकेतला एक रोड आहे, जो की त्याच्या सिनिक ब्युटीसाठी खूप फेमस आहे। हा रोड 755 किलोमीटर लांब असून 2 नॅशनल पार्कला जोडतो, ते म्हणजे शेनंडोआ नॅशनल पार्क आणि ग्रेट स्मोकी माउंटन नॅशनल पार्क। तसंच ब्ल्यू रिज पार्कवे ड्राईव्हला अमेरिकाची फेवरेट ड्राईव्ह असं म्हणतात। इथे हायकिंग आहे, इथे वेगवेगळे वॉटरफॉल्स आहेत आणि खूप सारे ओव्हरलुकिंग पॉईंट्स आहेत। इथे तुम्हाला वेगवेगळ्या सीझनमध्ये येता येतं, जसं आता आम्ही आलेलो आहे समरमध्ये, तुम्हाला इथे स्प्रिंगमध्ये येता येईल किंवा फॉलमध्ये पण येता येईल। फॉल फॉलिएज इथे खूप सुंदर दिसतं। तर असंच एन्जॉय करत नुसती गाडी चालवत चालवत आम्ही पुढे गेलो, तर आम्हाला एक लेक दिसली वरनं आणि ती इतकी सुंदर दिसत होती, आता तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये बघा। तर हीच ती लेक आहे जी तुम्हाला मी म्हणत होती। तर वरनं खूप छान दिसतंय आणि मी इथे व्हिडिओ शूट करायला आली होती, तर मला इथे उभं राहायला बिलकुल जागा नव्हती, त्यामुळे मी चालत्या गाडीतच हे शूटिंग केलं आहे। आणि खालच्या साईडला वाईल्ड फ्लॉवर्स पण होते, तर त्याच्यामुळे हा नजारा खूप जास्त छान दिसत होता। आणि आता आम्ही नेक्स्ट चाललेलो आहे आमच्या डेस्टिनेशनकडे, ते म्हणजे माउंट मिचेल पार्क। तर फायनली आता माउंट मिचेल स्टेट पार्कचा आम्हाला बोर्ड दिसलेला आहे, तर आम्ही त्या रस्त्याला लागलेलो आहे असं म्हणू शकतो। आणि या रस्त्याला जसे आम्ही लागलो आमची रेंज गेली, थँकफुली आम्ही ऑफलाईन मॅप्स डाउनलोड केलेले होते। तर आता आम्ही आलेलो आहे माउंट मिचेल स्टेट पार्कला आणि हे नॉर्थ कॅरोलायनाचं फर्स्ट स्टेट पार्क आहे। आणि आता आम्ही एकदम वर नाही गेलो आहे, त्याच्या आधीच थोडंसं रेस्टॉरंट आहे तिथे आलेलं आहे, तुम्हाला दाखवते किती छान रस्ता केलेला आहे इथे रेस्टॉरंटसाठी। तर पार्किंग टू रेस्टॉरंट एवढा छान रस्ता आहे आणि साईडला असे माउंटन्स आहेत। तर माउंट मिचेलच्या इथे ऑब्झर्वेशन टॉवर पण आहे आणि आता आम्ही रेस्टॉरंटला चाललो आहे, ते तिथे काहीतरी खाणार आहे। आणि आत्ता वाजलेले आहेत दुपारचे 4, तर आम्हाला खूप जास्त भूक लागली आहे, तर आता आम्ही ते खाणार आणि मग ऑब्झर्वेशन टॉवर आहे तिथे जाणार आणि मग करते मी व्लॉग परत। बाय। तर आता आम्ही ऑर्डर दिलेली आहे आणि आता 20-25 मिनिट्स वेट आहे, तर आता आम्ही बाहेर चाललो आहे। तर हॉटेलच्या बाहेरच्या साईडला असा व्ह्यू दिसतोय, म्हणजे हॉटेलमध्ये बसून तुम्ही असा व्ह्यू बघू शकता। तर फायनली आमचा नंबर आलेला आहे आणि इथे बरीचशी वेटिंग होती, कारण की हेच एक हॉटेल आहे वरच्या साईडला। तर माउंट मिचेल स्टेट पार्कचं जे नाव होतं ते इलिशा मिचेल या नावाच्या सायंटिस्ट आणि प्रोफेसरच्या नावावरनं दिलेलं होतं। तर हा माउंटन सगळ्यात हायेस्ट पॉईंट आहे ईस्टर्न US चा। हे प्रूव्ह करता करता या माणसाचा 60 फूट खोल वॉटरफॉलमध्ये घसरून पडून मृत्यू झालेला होता। आता आलेलो आहे माउंट मिचेल ऑब्झर्वेशन टॉवरला, तर आता चाललो आहे
असा रस्ता आहे. एवढ्यातच हा होऊन गेलं. म्हातारे आजी पण चालल्यात. हा आहे ऑब्झर्वेशन टॉवर. ऑलमोस्ट आलेलो आहे. अगदी 2 मिनिटाचा वॉकिंग रोड होता, जास्त काही नव्हता. पण इथं खूप सुंदर व्ह्यू दिसणार आहे. वाव. तर आता मी चढून आलेली आहे तो टॉवर आणि सगळ्यात वरच्या पॉईंटवर आहे इथे. आणि इथून माउंटनचा अनइंटरप्टेड व्ह्यू दिसतोय. आणि वातावरण पण खूप छान झालेलं होतं. अजिबात ऊन नव्हता, पाऊस नव्हता आणि खूप मस्त थंड झालेलं होतं वातावरण. त्यामुळे एन्जॉय करत होतो आम्ही सगळे. तर आत्ता जस्ट आम्ही ऑब्झर्वेशन टॉवरला जाऊन आलो आणि मग आता आम्ही चाललो आहे ट्रेलला. तर इथेच खाली एक ट्रेल आहे, तर आता ट्रेलवर जाणार आहे. बघू किती कंप्लीट होते. ते कंप्लीट पण नाही होणार, बट जस्ट एक एक्सपिरियन्ससाठी आम्ही चाललो आहे. फर्स्ट टाईमच चाललो आहे तसं. बघूया. Is the gas that comes out of industry. Come on, let's go. No, not in here. There might be snakes. In the pool. तर ही जी ट्रेल आहे त्याचं नाव आहे बॅल्सम ट्रेल, माउंट मिशेलवरची. तर बघू आता कुठपर्यंत जाता येत आहे. तर आता अर्ध्या तास परत येऊन जाऊ आणि मग घरी जाणार आहे. खूप छान वाटतंय, एकदम मस्त गार वाटतंय आणि सगळीकडे ग्रीनरी आणि ऑब्झर्वेशन टॉवर इथे. तर जस्ट आता आम्ही ट्रेल करून आलेलो आहे आणि आता परत निघालेलो आहे जायला. तर वाटेमध्ये असे खूप जास्त ओव्हरलुक एरियाज दिसत आहेत. तर काही ठिकाणी थांबतोय, काही ठिकाणी नाही थांबत आहे. बट ओव्हरऑल हा खूप छान एक्सपिरियन्स होता आणि खूप मस्त वाटत होतं, एकदम निवांत वाटत होतं ट्रेलवर. तर आता जाता जाता मी काही व्हिडिओज कॅप्चर करेल आणि तुम्हाला दाखवेल. तर येता येता हा आम्हाला एक ऑब्झर्वेशन पॉईंट दिसला. तिथे आम्ही थांबलो आणि मग परतीच्या प्रवासाला स्टार्ट केलं आम्ही. मग यानंतर आम्ही घरी आलो आणि घराच्या बाहेरच मस्त काजवे बघत बसलेली मी. तर काजवे बघण्यात जे सुख होतं ते कशातच नव्हतं. खूप दिवसांनी बघितल्यामुळे फार मस्त वाटत होतं बघायला. तर सनसेट झालेला होता ऑलरेडी, तर काहीच वेळ हे काजवे दिसणार होते. तर मी थोडा वेळ इथेच बसली आणि मग घरी जाऊन जेवण बनवलं, जेवण केलं आणि मग आम्ही झोपलो. तर आता आहे नेक्स्ट डे आणि आम्ही चाललेलो आहे लुकिंग ग्लास फॉलला. तर लुकिंग ग्लास फॉल्स हा नॉर्थ कॅरोलायनामधला सर्वात लोकप्रिय आणि सुंदर वॉटरफॉलपैकी एक आहे. तर हा फॉल अगदी रस्त्याच्या साईडला आहे आणि एकदम इझिली ॲक्सेसिबल आहे बाय वॉकिंग आणि खूप कमी स्टेप्स आहेत इथे पोचायला. तर आम्ही जस्ट रस्त्याच्या साईडला पार्किंग केली आणि अगदी 2 ते 3 मिनटात आम्ही इथे खाली पोचलो आहे. तर काल रात्री आम्ही असंच बसलो होतो आणि विचारच करत होतो की इथलं काहीतरी ट्रेल्स किंवा आसपासचे वॉटरफॉल्स बघावे. तर मी सर्च केलं आणि आमच्या टायनी होमपासनं हा वॉटरफॉल हार्डली 20 ते 22 मिनटावर होता. तर अशा टाईपचा एकदम ब्युटिफुल आणि एकदम मस्त वॉटरफॉल मी खूप दिवसांनी बघते आहे. म्हणजे मला आठवतं आहे मी नाशिकमध्ये असा एक वॉटरफॉल बघितलेला. तर त्यानंतर खूप वर्षांनी मी असा वॉटरफॉल बघते, त्यामुळे मला फार भारी वाटत होतं. निसर्गाच्या सानिध्यात खळखळतं पाणी, साईडला झाडं, याची मजा काही वेगळीच आहे नाही का.
तर इथे बरेचसे लोक याचा आनंद घ्यायला आलेले होते. तुम्ही बघू शकता इथे बऱ्यापैकी गर्दी जमलेली आहे. काही लोक स्विमिंग करत वॉटरफॉलच्या खालपर्यंत गेलेले आहेत आणि काही लोक माझ्यासारखे साईडच्या रॉकवर उभे आहेत आणि फोटो काढतायत. तर लुकिंग ग्लास फॉल हे वॉटरफॉलला नाव का पडलं याबद्दल थोडंसं सांगते. लुकिंग ग्लास हे नाव लुकिंग ग्लास रॉकवरून आलेलं आहे, जिथे हिवाळ्यात पाणी त्याच्या बाजूला गोठतं आणि नंतर आरसा किंवा लुकिंग ग्लास सारखे सूर्यप्रकाशात चमकतं. तर तुम्ही आता बघताय मी हळूहळू मागच्या रॉकवर चढण्याचा प्रयत्न करते आणि खाली खूप घसरडं होतं, म्हणजे पूर्णपणे शेवाळा आलं होतं खालच्या दगडांवर. तर मला खूप हळूहळू असं जावं लागतं आहे आणि इथे मी फायनली व्हिडिओ काढलेला आहे वॉटरफॉलच्या एक्झॅक्ट समोर जाऊन आणि खूप भारी वाटतं आहे मला त्यामुळे. तर यानंतर आम्ही थोडासा इथे अजून टाईम स्पेंड केला आणि मग आम्हाला लागली होती भूक, तर आम्ही गेलो इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवायला. मी आत्ता जस्ट गाडी पार्क करून आलेली आहे आणि आतमध्ये लाईन होती, म्हणजे वेटिंग होती आणि जस्ट लुक ॲट द ॲम्बियन्स, किती छान दिसतो आहे. आणि इथे हे सगळे मसाले म्हणजेच इंडियन मसाले विकायला ठेवलेले आहेत. आता माझा नंबर आलेला आहे आणि मी आत जाते आहे. आत गेल्यावर एवढं भारी दिसतं आहे, सगळं फुलांनी भरलेलं आहे आणि छान वाटतं आहे, एकदम ॲम्बियन्स परफेक्ट आहे. तर आत्ता मी जस्ट आलेलो आहे रेस्टॉरंटमध्ये. तर हे जे रेस्टॉरंट आहे ते इंडियन रेस्टॉरंट आहे आणि खूप छान आहे. तर याचं नाव आहे चाय पाणी आणि मी तुम्हाला दाखवते. इतकं सुंदर रेस्टॉरंट आहे हे. त्याचा जो वाईब आहे तो खूप मस्त आहे आणि सगळीकडे छान असं डेकोरेशन केलेलं आहे फुलाचं, तुम्ही माझ्यावर बघू शकता. तर आज आहे आमचा चौथा दिवस नॉर्थ कॅरोलायनाचा. तर आम्ही सकाळी आता वॉटरफॉल बघून आलो, तर खूप मस्त वाटलं, एकदम रिफ्रेशिंग, छान थंड थंड वाटत होतं एकदम. आणि मी तर काय आज जास्त गेली नाही, फक्त पाय भिजवून आली. बट यश खूप छान खेळला आणि माझा मुलगा तर तो पण खूप छान खेळला पाण्यामध्ये. आणि पार्किंग स्पॉटपासनं हार्डली अगदी लगेचच लागून होता वॉटरफॉल, त्यामुळे काही हाईक वगैरेची काहीच गरज नव्हती. डायरेक्टच ॲक्सेसिबल होता वॉटरफॉल, एकदम इझी होता आणि घरापासून पण हार्डली अर्धा तासावरच होता. तर मजा आली. तर तिथे थोडा टाईमपास करून आम्ही आता आलेलो आहे रेस्टॉरंटमध्ये. तर ऑफकोर्स थकल्यानंतर काय आठवतं ते तर इंडियन फूड. तर इंडियन फूड खायला आलेलो आहे. तर आता रेस्टॉरंटमध्ये खाणार आणि त्याच्यानंतर आम्ही आर्बोरेटमला जाणार आहे. तर मग मी तिथला पण व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवेन. तर आर्बोरेटमला जाण्याचा प्लॅन आम्ही ड्रॉप केला आणि त्याच्याऐवजी आम्ही कॉफी आणि डेझर्ट शॉपमध्ये आलेलो आहे. तर तुम्ही बघताय किती युनिक आणि अशी छान डबल डेकर बनवलेली आहे. तर ही जी डबल डेकर आहे ती ब्रिटिश डबल डेकर आहे आणि इथे स्मूदीज, बेवरेजेस, कॉफी, ऑर्गॅनिक कॉफी, डेझर्ट्स, आईस्क्रीम सगळं मिळतात. तर ही जी डबल डेकर बस आहे ती ॲश्विल डाऊनटाऊनमध्ये आहे आणि वेगवेगळ्या छान छान रेस्टॉरंट्सपासून खूप जवळ आहे. तर मे बी तुम्ही रेस्टॉरंटमध्ये डिनर करू शकता, लंच करू शकतात आणि त्याच्यानंतर डेझर्ट खायला इथे येऊ शकता. तर यानंतर आम्ही डाऊनटाऊन एक्सप्लोअर केलं आणि मग घरी गेलो. तर हा होता माझा ॲश्विल व्लॉग. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय बाय.